64चा टोटल आहे. 64 चेस करायचे आहेत. उधर से एक एक गोल्डन वाला मेडल ले और उधर दे दे. मैं इधर से जाता हूँ. मैं इधर से अनाउंस करेगा. एक मनन साधू नावाने आणि इमॅन्युअल क्या मनन साधूला बोलू. हां मनन साधू आणि नाही मनन साधू आणि इमॅन्युअल रेड्डी. इमॅन्युअल त्याला तिकडे बोलवू का? हां नेक्स्ट त्या ओव्हर नंतर बोलतो सर. मी श्री मनन साधू तसंच श्री इमॅन्युअल रेड्डी यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायला तिकडे आपल्या स्टेजवरती जायचा. प्रेझेंटेशन जो आपला स्टेज आहे आपल्याला विनंती असेल श्री मनन साधू तसेच श्री रेड्डी सर आपल्याला विनंती असेल आपण प्लीज तिकडे आपल्या प्रेझेंटेशनचा जो स्टेज आहे तिकडे यायचं आहे. आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आपण सेकंड आणि थर्ड मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता तो सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सचिन यांना आणि तिसऱ्या मॅचचा अमित नामोले यांना. सचिन आणि अमित नामोले आपल्याला विनंती आपण देखील तिकडे आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टेजवरती यायचं आहे प्लीज. मित्रांनो आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टेजवरती जो पण खेळाडू वर्ग आहे जर आपण तिकडनं उठला नाही तर आपल्याला पॅनलाइज केला जाईल. आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज सर्वांना विनंती आहे प्लीज तो स्टेज खाली करा प्लीज. यावेळेस चांगलीच फिल्डिंग मिड विकेटच्या दिशेने बॉलला अडवलं जात आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती. वन टू गो फॉर द ओव्हर. ओहो यावेळेस चांगलाच वेग पहा वेगवान तेज तर्रार बॉल पाहायला मिळाला आणि नक्की शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली आहे. कॅमेरामॅन आपण फोकस करायचे प्लीज स्टेजवरती. यस थँक्यू. मनन साधू यांच्या शुभ हस्ते सचिन यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण वाळकेश्वर पासून मुंबई पासून संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर संपूर्ण भारतात आपल्याला ऐकायला मिळाली असा सचिन कनोजिया सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा त्याला पुरस्कार जातोय. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाळकेश्वरचा स्टार खेळाडू वाळकेश्वरचा वंडर बॉय सचिन कनोजिया याला मात्र सन्मानित केलं जात आहे. आदरणीय श्री मनन साधू यांच्या शुभ हस्ते त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे आपल्या मॅन ऑफ द मॅचची एक टी शर्ट देऊन. त्यानंतर सेकंड मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेन इमॅन्युअल रेड्डी सरांना. रेड्डी सर आपण आपल्या शुभ हस्ते अमित नामोले यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अमित नामोले देखील दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक आपण त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळालं. वाळकेश्वरचा मोरिया संघाकडनं त्यांना एक मेडल आणि टी शर्ट दिलं जाईल. अमित नामोले देखील संपूर्ण साऊथ मुंबई क्रिकेट आपण मध्ये पाहिलं तर त्यांची देखील बॅटिंगची चर्चा राहिली आहे. प्रशांत 11 वाळकेश्वर या संघाकडनं सातत्याने संपूर्ण मुंबईभर क्रिकेट आपण त्यांच्याकडनं खेळलं जातं असे अमित नामोले त्यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. दरम्यान मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं स्कोर कार्डवरती धावसंख्या असेल 8 धावा 8 ऑन द कार्ड. तसंच मी श्री आशिष पवार
जे आपण आयोजन पाहतो एक दर्जेदार आयोजन या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याच्यामध्ये डेकोरेशनचं काम असेल, सर्व सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं असे आशिष पवार, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. एक प्रगल्भ व्यासपीठ. यावेळेस मात्र हा फ्रेकर बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. नक्कीच पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं जात आहे. 2 धावांसाठी अशाच फटक्यांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती इक्वेशन आपण पाहिलं तर 2-2 गरजेचं आहे. आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 27 बॉल मध्ये 52 धावांचं लक्ष्य आहे. 52 रिक्वायर्ड ऑफ 27. आव्हान तर मोठं आहे, लक्ष तर मोठं आहे मित्रांनो, परंतु खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेचा आहे. यावेळेस देखील फुल टॉस पाहायचा मैदानातच राहतोय का तर येस, मैदानामध्ये बॉल राहिला, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा कोणताही इरादा नाही, कोणताही मनसुबा नाही, कोणताही धाडस नाही आपण पाहायला मिळतं दोन्ही बॅटर्स कडून. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 13 ऑन द बोर्ड, 13 या आकड्यावरती स्कोर कार्ड. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. घड्याळात जर आपण पाहिलं तर 3:15 वाजल्यात. मैदानाच्या आतमध्ये डोक्याच्या वरती अगदीच सूर्यदेव देखील चांगला प्रसन्न दिसतोय. मागच्या 3-4 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर मुंबई नगरी सह संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ओहो, व्हॉट ऑफ पेस. आपण चांगलाच वेग पाहायला मिळतोय. राऊंड आर्म ऍक्शन आहे. साहिल यांच्याकडनं जोरात बॉल डिलिव्हर केला जातोय. अगदीच उंच खेळाडू आहे. राऊंड विकेट साहिल. परत एकदा चांगलाच वेग, चांगल्याच वेगाबरोबर चांगलंच नियंत्रण, चांगल्याच नियंत्रणासोबत चांगलाच रिदम आणि चांगल्याच रिदमांसोबत डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ बघता बघता जर आपण पाहिलं तर समाप्त होताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या लगावली जाते ती 13. 12 बॉल्स मध्ये 13 धावफलकावरती लागले आहेत. जितकी हवी तशी सुरुवात नाहीये, कारण की रन आणि बॉल्सचं अंतर हे खूप मोठं आहे. आभाळा एवढं अंतर आहे बॉल्स आणि रन्स मध्ये. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. जवळजवळ 13ची सरासरी राखणं प्रत्येक षटकामागे गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हर्स मध्ये 13 धावा येणं गरजेचं आहेत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती जरी 2-2 धावा घेतल्या तरी 12 होतात. तर कुठेतरी चौकार षटकार आता इकडनं पुढे लागतील आणि त्यासोबतच फिनिशिंग टचसाठी 2-2 धावा देखील लागतील. आतापर्यंत मजबूत स्थितीत आर्कर्स. परत एकदा चांगलाच बॉल पहा. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज थ्रो तर केलाय. पाहिजे आपला फिल्डर आहे तिकडे मिड ऑफला, म्हणून त्याने थ्रो करायचं धाडस केलं. वेगवान थ्रो केला. मिड ऑफच्या फिल्डरने थ्रोला कव्हर देखील केला गेला. डॉट बॉल आलाय. 13 ऑन द बोर्ड. परत एकदा यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर. परत एकदा बॉलला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलं जात आहे. स्कोर कार्ड 1 पुढे सरकेल. नक्कीच दर्जेदार पहिल्या इनिंग्सचा बॅटिंग आपण पाहायला मिळाली. रॉनी असेल, मयूर असेल, गणेश असतील, यांच्याकडनं धडाकेबाज विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्याच बदौलत स्कोर आपण पाहिलं तर 60 अप या संपूर्ण दिवसामधील मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला गेला. यावेळेस वाईडचा इशारा. येस, इट्स अ वाईड बॉल अबाउट द हाईट ऑफ द बॅटर. पंचांकडून इशारा झालाय वाईड बॉलचा. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत या षटकातील. समीकरण सामन्याच्या मैदानाच्या आतमध्ये 22 मध्ये 49. यावेळेस वॉट अ स्ट्रोक. आवाज देखील चांगला आलाय आणि आपण पाहिलं तर लॉंग ऑफ डोक्यावरून बॉल निघून जाईल तो 2च्या घोषांकी क्षेत्रात. चांगलाच स्वीट साऊंड आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्वीट साऊंड साठीचा बॅट्समन देखील, बॅट्समनचे कान तरसलेले असतात. प्रेक्षक वर्गाचा कान तिकडे मात्र कुठेतरी तरसताना आपल्याला दिसतात. बॅटला बॉल जेव्हा लागतो आणि त्या बॅटमधून जो बॉलचा आवाज येतो त्याहून अधिक या वर्ल्डमध्ये कुठलाही आवाज नाहीये, कोणताही साऊंड नाहीये. यावेळेस मात्र मिस टायमिंग शोड, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन जवळ आहे. ऑफसाईडचा 2 धावा त्या बॉलवरती देखील मिळणार आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकेल 2नी. 19 आकड्यावरती 19 ऑन द कार्ड. येणारे 20 बॉल आणि येणाऱ्या 20 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज. 45 रिक्वायर्ड ऑफ 20 बॉल्स. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर थंडर. बी प्रिपेअर्ड फॉर द टॉस. तुमचा टॉस होईल. वाळकेश्वर युनायटेड आणि वाळकेश्वर थंडर. टॉस असेल.
मी रेडी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. वाळकेश्वर युनायटेड, वाळकेश्वर थंडर, कर्णधार प्लीज या. व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. वाळकेश्वर युनायटेड, वाळकेश्वर थंडर प्लीज टॉस साठी यायचंय व्यासपीठावरती. यावेळेस देखील पाहिलं तर बॉलला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलं जात आहे. 1 रन त्या बॉलवरती देखील मिळणार आहे. संपलाय 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या मोबदल्यात 20 धावा. 18 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि या 20 धावांसोबतच मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॉल्सचं आणि रन्सचं अंतर खूप लांब झालंय. लांब लचक अंतर झालंय. 18 बॉल्स असतील. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 44 ची गरज आहे. म्हणजे आता समीकरण संपूर्णपणे बदललं जात आहे. जवळजवळ 14च्या वरती धावफलकावरती संख्या गेली आहे. रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये 14 रन्स कुठेतरी करणं गरजेचं असणार, अनिवार्य असणार आहे. आपण जर पाहिलं तर जमेची बाब आहे की विकेट गमावली नाही, परंतु विकेट जरी गमावली नसली तरी आपण पाहिलं तर रन्स बॅटिंगमधनं तितकेसे आले नाहीयेत जितके या टोटलला चेस करण्यासाठी हवे आहेत. आणि ज्या प्रकारच्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला ओपनिंग बॅटर्सकडनं पाहायला मिळालं होतं वाळकेश्वर आर्कर्सच्या, त्यांनी जी सुरुवात करून दिली होती ती सुरुवात इकडे मात्र थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली नाही. परत एकदा गोलंदाज राऊंड विकेट साहिल. यावेळेस मात्र सरळ खेळलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये जाईल बॉल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल बराचसा काळ आपण पाहिलं तर हवेत आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे कितीही उंच मारा, कितीही लांब मारा, जर परफेक्ट अँगल मध्ये जर तुम्ही बॉल मारला नाही, परफेक्ट दिशेने जर बॉल मारला नाही तर 2 पेक्षा जास्त काहीच नाहीये. जर परफेक्ट अँगल मध्ये बॉल असेल, परफेक्ट दिशा असेल, परफेक्ट पॉवर असेल, परफेक्ट अंतर असेल तर षटकार आहे, चौकार आहे, मोठा फटका आहे. परंतु आजूबाजूला फक्त 2. ओहो, यावेळेस बिमर पंचांनी कोणताही वेळ न गमावता डायरेक्ट हात वर केलाय. नोचा इशारा, दोन्ही पंचांकडून इशारा झालाय. येस, इट्स अ नो बॉल. पहा, वेगाबरोबर थोडंसं नियंत्रण चुकलं गेलं. वेग चांगलाच आहे, चांगल्या वेगाने इथे मात्र गोलंदाजी डिलिव्हर केली जाते. चांगले बॉलर्स देखील आपण पाहिलं तर वाळकेश्वरांनी प्रोड्यूस केले आहेत. ओहो, यावेळेस देखील लोअर पिच. पहा, कमबॅक केलाय बॉलरनी. अगदीच आउटसाइड ऑफ. आपण म्हणतो ना बॅट्समनच्या रेंज पासून जो बॅट्समनचा रडार असतो, ज्या पर्टिक्युलर झोन मध्ये बॅट्समन खूप स्ट्रॉंग आपण पाहायला मिळतं, त्या रडार पासून कुठेतरी बॉल लांब ठेवला गेला, आउटसाइड ऑफ डिलिव्हर केला गेला, जिथपर्यंत बॅटरमॅनची बॅट पोहोचू शकत नाही. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला ढकललं जात आहे. 2 धावा घोषणकी क्षेत्रामध्ये मिळतील. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदललं जात आहे. रन्स आणि धावांशी आपण जर पाहिलं, रन्स आणि बॉलशी जो आकडा आहे, जो अंतर आहे, ते प्रत्येक बॉल बाय बॉल वाढत चाललंय. कारण की इकडनं आता मोठा फटका गरजेचा आहे. इकडे षटकार हवे आहेत, इकडे चौकार हवे आहेत. ओहो, स्विंग अँड मिस. मोठा फटकाचा इरादा झाला होता खरा, पण इकडनं आता अशा प्रकारच्या रिक्स उचलावे लागतील, आपले हात खोलावे लागतील, मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील जर परत एकदा या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. नक्कीच वाळकेश्वर वॉरियर्स संघासाठी 14-39. परत एकदा हाफ ट्रॅकर, वेगवान हाफ ट्रॅकर, परत एकदा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. चला, वाळकेश्वर थंडर्स आले. ओके, यस, टॉस टाइम. यावेळेस देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे 1 आणि 2 आता काहीच होणार नाही. इकडे षटकार आणि चौकार हवेत. कारण की मॅच जशा स्थितीवरती आली आहे, मॅच जशा पोझिशनला आली आहे की येणारे 12 बॉल्स आहेत. येणारे 12 बॉल्स आहे. 12 बॉल्स मध्ये 37 धावांचं लक्ष आहे. 37 रिक्वायर्ड ऑफ 12. आपण पाहिलं बॅटिंग परत असताना वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघ कुठेतरी जबरदस्त ओपनिंग त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर त्या संघाने देखील कुठेतरी थोडासा स्ट्रगल आपल्याला करताना दिसले, परंतु देर आहे दुरुस्त आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅचला घेऊन गेले. चांगला आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती त्यांच्याकडनं जमवली गेली आणि नक्कीच बॉलर्सनी देखील आपलं काम चोखपणे बजावलंय. बॅटर्स कडून काम झालं खरं, पण बॉलर्स जबाबदारी झटकून चालत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, सगळ्यांकडनं 11 खेळाडूंकडनं समान आपल्याला कुठे ना कुठे इक्वेशन पाहायला मिळणं गरजेचं असतं. यावेळेस देखील ओव्हर पिच लेनचा बॉल 1 रन तिकडे पूर्ण केला जातोय. नक्कीच आपण पाहतो आनंद घेतो वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा
जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम श्री गणेश मित्र मंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लब आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक व तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक आदरणीय सन्माननीय प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तशीच श्री गणेश मित्र मंडळ व डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेला आपण पाहतो. या स्पर्धेचा हा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीस आलाय. त्याचा टॉस टाइम मी रेड्डी सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. वाळकेश्वर थंडर आणि वाळकेश्वर युनायटेड या दोन संघांमध्ये टॉस होईल पुढच्या मॅचचा. पाहूया कोणता संघ इकडे टॉस का बॉस ठरतोय. रेड्डी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वाळकेश्वर युनायटेड म्हणजेच सुशांत मोरे अँड कंपनी टॉस तिकडे मात्र जिंकलेत. पाहायचंय बॉलिंगचा निर्णय त्यांनी देखील घेतलाय. पहा जो टॉस जिंकतोय क्षणाचाही विलंब न करता क्षणाचाही विचार न करता बॉलिंग यावेळेस समोर. पाहायचंय हा बॉल किती धावा देऊन जातोय. मोठा स्ट्रोक आहे, हवेत आहे, लांब आहे, लचक आहे, दूर आहे, दूरच दूर आहे. षटकार 6 धावांचा इशारा पंचांकडून. असे षटकार जर आधी आले असते तर कदाचित चित्र आज काही वेगळं असतं. मोठा फटका तर आलाय पण थोडासा वेळाने आलाय, थोडासा लेट आलाय. आजच्या या स्पर्धेचा हा दुसरा षटकार पाहायला हो. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. विकेट जरी दोन्ही बॅटर्सनी गमावली नसली. नो लॉस वरती खेळत आहेत दोन्ही बॉलर. येणारे 7 बॉल आणि येणाऱ्या 7 बॉल्स मध्ये 31 धावांचा पाठलाग. 31 रिक्वायर्ड ऑफ 7. जवळ मला असं वाटतं औपचारिकता आहे कारण की षटकार चौकाराने ते होतात परंतु या मैदानाच्या भौगोलिक स्थितीचा आपण विचार केला ग्रीन पार्क तर हे अशक्य आहे. आणि यावेळेस देखील आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचा 6 बॉल्स. पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर आता शेवटच्या 6 बॉल्स पर्यंत जे वर्चस्व वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचं राहिलंय ना ते आता शेवटच्या 6 बॉल्स मध्ये पण राहिलंय. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज आहे वाळकेश्वर वॉरियर्स संघाला. आणि जेव्हा 60च्या वरती धावफलकावरती धावसंख्या लागली ना तेव्हाच कुठेतरी असं विजय मात्र निश्चित झाला होता. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण चित्र पाहिलं बॅटिंग करणारी सेकंड बॅटिंग करणारी संघ चेस करणारा संघ कुठेतरी आपण बाजी मारताना दिसला होता परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे चित्र बदललेलं दिसलंय. मी जितेश गुंडरेकर आणि सुरेन कनोजिया आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. जितेश गुंडरेकर आणि सुरेन कनोजिया आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय प्लीज. वाईड वाईड +2 ना वाईड +1 या संपारचा इशारा झाला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. यावेळेस देखील पाहायचं आहे तिकडे मिड विकेटच्या डोक्यावरना डीप मिड विकेट क्षेत्रात बॉलला खेळलाय पण आता कोणताही फटका तुम्हाला इकडे विजयाच्या दिशेने घेऊन जाणार नाही कारण की संपूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचा संघ उभा आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर बॉलरने देखील चमकदार कामगिरी केली. कार्तिकसाठी एक पारितोषिक आहे. 6 धावा जर कार्तिक यांच्याकडनं आल्या तर गौरव मोरे यांच्याकडनं 201 रुपयाचा पारितोषिक आहे. डब्बा आणि पंचांकडनं परत एकदा थ्रो बॉलिंग साठी रिव्ह्यू घेतला जातोय. अगेन इट्स अंपायर कॉल. पंचांकडनं निर्णय घेतलाय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही परंतु पंच ऑन फील्ड जे अंपायर्स आहेत ते मात्र आपल्या माध्यमातून रिव्ह्यू घेऊ शकतात. थ्रो बॉलचा
येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आमचे थर्ड अंपायर यांच्याकडनं डिसिजन आलाय, निर्णय आलाय की फेअर डिलिव्हरी होती. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण जर पाहिलं तर थ्रो बॉलिंग नक्कीच इकडे अलाव केली जात नाहीये. शेवटचे 4 बॉल, औपचारिकतेचे 4 बॉल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फॉर्मॅलिटीज रिमेनिंग फॉर द मॅच. आपल्या पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं एक दणदणीत विजयाच्या दिशेने आपण जर पाहतोय वाळकेश्वर रॉयल आर्कर्सचा संघ. शेवटचे 3 बॉल असतील, 3 बॉल मध्ये 25. अशक्य असं आव्हान, अशक्य असं लक्ष. आजच्या या दिवसातली आपण ही 4थी मॅच पाहतोय. घड्याळात जर आपण पाहिलं तर 3:30 वाजलेत. अजूनही आपल्याला 4 मॅचेस या मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. कुठेतरी थोडीशी आपल्याला इकडनं पुढे घाई करावी लागणार आहे मित्रांनो, कारण की 11 वाजता आपण पाहिलं तर या सामन्याला सुरुवात झाली होती 3:30 पर्यंत. आपण जर पाहिलं तर 4 मॅचेस संपायला लागल्या आहेत. जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत आपल्याला थोडासा उजेड मिळतो, पण त्यानंतर थोडंसं अंधाराचा सावट देखील आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी थोडीशी विजिबिलिटी कमी होऊ शकते आणि तुमच्यापैकीच कोणत्या तरी बॅटरला तिकडे अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून तुमची जबाबदारी तुमच्याकडेच आहे. तुमचा खेळ तुमच्याच हातात आहे. तुमच्यासाठी बॅटिंग करण्याचं प्रदर्शन हे सगळं तुमच्याच हातात आहे. तुम्ही थोडंसं घाई कराल तर नक्कीच कुठेतरी चांगल्या उजेडामध्ये क्रिकेट खेळाल. या सगळ्या संघांनी विचार केला करावा लागेल. मी या 2 संघांसाठीच नाही तर सर्व संघ या स्पर्धेमध्ये आज खेळत आहेत त्याला नक्कीच कुठेतरी विनंती करेल. आणि तशीच आयोजकांकडनं देखील सूचना आली आहे की थोडीशी घाई करायची आहे. ओव्हर्स दरम्यानचं जे तुमचं डिस्कशन आहे त्याला देखील कुठेतरी बंधन घालायचं आहे, रेस्ट्रिक्ट करायचं आहे. आणि या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील आणि या बॉल सोबतच पहिल्या मॅच मध्ये एक दणदणीत विजय मात्र प्राप्त केला जातोय. तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघाकडनं. पहिली बॅटिंग करत असताना 64 धावांचं लक्ष्य, 65 धावांचं लक्ष त्यांनी मात्र वाळकेश्वर वॉरियर्स या संघासमोर उभं केलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अवघ्या 44 धावांमध्ये त्यांच्या खेळीला संपुष्ट करण्यात आलं आणि एक दर्जेदार विजय. मी जितेश गुंद्रेकर म्हणजेच आपले जितूभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कृत करायचा. सर आपल्याला विनंती, आपण तिकडे आपल्या प्रेझेंटेशन स्टेजवरती जायचंय. तिकडे आपले मॅन ऑफ द मॅच देखील येतील, ज्याला मॅन ऑफ द मॅच असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय
मी श्री जितू गोंद्रेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो मयूर. मयूर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दर्जेदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिलं. 12 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 17 धावा त्याच्या बॅटिंग करत असताना त्यांनी कुठल्या. जितूभाई आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मयूरला आपण पुरस्कृत करायचा मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल. चा 65 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर मयूर यांची वैयक्तिक खेळी करत असताना 12 चेंडूंमध्ये 17 धावा त्यांनी इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. असा हा वाळकेश्वर रोयालकर संघाचा हा स्टार बॅटर मयूर याला मात्र सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. वेल प्लेड.
हॅलो. 2 मिनिटं मॅच थांबवायची. थंडर्स आणि युनायटेड या दोन टीम मध्ये चालू झालेला हा नवीन सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा झालेले आहेत. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज पहिला दिवस. उद्याचाही दिवस बरोबर सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना उद्याच्या सत्रातला आपण सुरू करणार आहोत. आज थोडासा विलंब झाला सुरू करत असताना उद्घाटनीय मॅचला, त्यामुळे आपण उद्याचा दिवस जो आहे तो वेळेत स्पर्धा सुरू करणार आहोत. तर सलामीची जोडी मात्र मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. सोबत गोलंदाजही सज्ज. आणि यावेळेला जबरदस्त पुल केला, समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलंय. खूप चांगला फटका. 2च धावा मात्र त्या ठिकाणी सादिकजी राजापूरकर पंचांच्या माध्यमातून मात्र कळवला गेलेला हा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा जरी सकाळी थोडीशी उशिरा चालू झाली असली तरी आपण सर्वच्या सर्व सामने जे आहेत ते वेळेत पूर्ण झालेले बघतोय. आणि या वेळेला मात्र समोर कडक शॉट, परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. बॉल मैदानात आलाय. एकच धाव मात्र पळून काढावी लागते. अगदी थोड्या वेळासाठी असं वाटलं की आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातोय की काय, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. झालेला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. दोन्ही टीमला विनंती, आपला एक एक प्रतिनिधी आपला राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. थंडरचा राखीव खेळाडू आलेला आहे. येस, थँक्यू. ओहो, यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ बॉल होता. अगदी टो क्रशर शूज वरती आदळलाय. तिकडे मात्र पंचांनी लेगबाईचा इशारा आम्हाला कळवला आणि लेगबाईच्या स्वरूपातली अतिरिक्त धाव सध्या संघाच्या खात्यामध्ये दीपक आणि दीपक सोबत कल्पेश अशी सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगते ती मॅच नंबर 5. लीग फॉर्मॅट मधला मात्र हा 5वा सामना याच्या दिवसातला. यावेळेला चौथ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. पंच सादिक राजापूरकर यांनी मात्र या अपीलला मान्यता दिली. एक डायरेक्ट हिट तिकडे पाहायला मिळाला आणि शिवम कनोजियाने आता मात्र आउट केलं. तर यावेळेला दीपक कनोजियाला यशचा एक डायरेक्ट हिट आपण पाहतोय. WCT आपण पाहताय वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी. नवीन बॅटर आलाय मितेश. भावेश भोसले इन ऍक्शन असतील. कार्तिक पाली आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मोडक, स्वप्नील आगरे, हेमंत शिंदे, विनीत धुरी, रुद्रा शिंदे, गणेश गोरिवले, सोहित रजक हे सर्व खेळाडू आपल्याला आज या अगोदर खेळताना दिसले होते. सध्या मात्र काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे मात्र लाईव्ह अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीये. यश कोकरेच्या हातामध्ये मात्र आता पुढील ओव्हर सोपवली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलेला आपण बघतोय आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळते ती 7. एक विकेट गमावलाय, 7 धावा जमवलेत. मितेश आलाय गोलंदाजीसाठी मात्र यश. आणि पहिला चेंडू मात्र पुल केला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त झाली. तिथून मात्र थोडंसं बॅकफुटवर सरकून मागच्या पायावर वेट ट्रान्सफर करत मात्र पुल केलेल्या चेंडूला झाडातून बॉल मैदानात आला. तोपर्यंत आणखीन एका सिंगलची भर पडते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या मात्र सध्या पुढे सरकत असताना फलंदाजी करणारा संघ वाळकेश्वर युनायटेड आणि त्यांच्या विरोधात वाळकेश्वर थंडर्स. पहिल्या डावाचा खेळ, जबरदस्त फिल्डिंग. आपण टीव्ही वरती तो रॅम्बो पिक्चर पाहिलाय. या खेळाडूला पाहिल्यानंतर रॅम्बोची आठवण झाली. अतिशय चपळ
क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यावेळेला डिक्लेअरकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल जाईल आणि संघाच्या धावफलकाचा आकडा आता मात्र हळूहळू पुढे सरकतोय. पहिल्या डावाचा खेळ सध्या आपण पाहतोय मॅच नंबर 5 मध्ये. अजूनही 3 मॅचेस यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत. थोडंसं मॅच मध्ये आता स्पीडअप ठेवावं लागेल. वातावरणात थोडासा बदल घडतोय. सकाळच्या सत्रापासून थोडंसं ऊन पडलं होतं. आता मात्र हळूहळू पावसाचे ढग मात्र मैदानावरती फिरकू लागलेले आहेत. ओहो, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक येतोय कल्पेशच्या माध्यमातून. मात्र या वेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळेल. 2 धावांचा प्रयत्न होता, 2 धावांचा फटका होता. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या दुहेरी धावेसोबत 11 धावांवर डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर डिक्लेअरकडे ट्रॅव्हल करतोय. आणखीन एका धावेची भर पडते स्कोर कार्ड वरती. एकेका धावेने मात्र धावफलक हळूहळू आता पुढे सरकू लागलेला आहे. सुशांत इन ऍक्शन. या मॅच मध्ये मात्र थंडर संघाकडून यष्टी रक्षकाच्या भूमिकेत या स्पर्धेचे चांगलं संयोजन करणारे खेळाडू आहेत. हो, बॅटची एज घेतली, शरीराचा विध घेणारा बॉल पाहायला मिळतोय यश कोकरे. डॉट बॉल सोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन विसवली ती 1 गडी बाद 12 धावांवरती. 12 विद द लॉस ऑफ 1 आफ्टर सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति और 1 विकेट के नुकसान पर 12. एक शानदार शुरुआत वहां पर दोनों टीमों द्वारा एक अच्छी शुरुआत मानी जाएगी. एक विकेट भी चटकाई, लेकिन चेक की औसत के साथ 12 रन टीम के स्कोरबोर्ड पर लगा चुके हैं. प्रारंभिक बल्लेबाजों में से एक बल्लेबाज जो है वो आउट होकर वापस लौटा है. फिलहाल कल्पेश और मितेश 2 बल्लेबाज है मैदान के अंदर. ओपनर और वन डाउन बैटर की भूमिका में आप दोनों बल्लेबाजों को देख पाएंगे. इस वालकेश्वर चैंपियंस ट्रॉफी का आज का पहला दिन और पहले दिन का ये 5वां मुकाबला. 12 पर 1 हमारे स्कोर कार्ड पर भी आप पीछे बिल्कुल विकेट कीपर और स्लीप के दिशा में अगर जैसे कि हम बात करें, वो जो हमारा स्कोर कार्ड है वो भी एक अच्छा स्कोरिंग बता रहा है आपको. वहां पर आप ऑनलाइन भी देख सकते हैं, आप ऑफलाइन भी देख सकते हैं कितने रन बने, कितने विकेट गिरे, कितनी ओवर्स खत्म हुई. और बहरहाल इस यहां पर ओवर की शुरुआत ही व्हाइट बॉल से हुई है अतिरिक्त रन के साथ. कुछ ज्यादा बाउंस यहां पर देने की कोशिश कर रहे हुए वहां पर गेंदबाज, जहां पर हम देख रहे बॉलिंग मार्क पर आए हैं ओवर नंबर 3 लेकर. शुभम, और शुभम की इस गेंद पर हवा में गेंद है, बॉल मैदान से बाहर जाएगी या फिर अंदर आएगी ये तो बिल्कुल समय ही बता पाएगा. ऊंचाई ज्यादा थी, लंबाई थोड़ी सी कम पड़ी, नेट्स पर लग के बॉल मैदान के अंदर आई. और कल्पेश अगर छक्का लगाता है इस मैच में तो गौरव जी मोरे इनके माध्यम से उन्हें 201 रुपए का नगद इनाम दिया जाएगा. हाफ ट्रैकर था, स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बैट. डिक्लेयर की तरफ जाएगी या फिर मैदान में आएगी. वहां पर आप वालकेश्वर के मलिंगा भी देख पाएंगे. अच्छी फील्डिंग करते हुए वहां पर एक सिंगल वहां पर बिल्कुल मुकम्मल किया गया. सिंगल के साथ फिलहाल स्कोर की अगर बात करें तो 15 पर 1, 15 विद द लॉस ऑफ 1. 1 गडी बाद 15 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. इस बार मितेश बहुत ही अच्छी तरीके से बैलेंस किया अपने आप को और बॉल को सीधे भेजा है टेरेस के ऊपर. हवाई यात्रा पर दी गेंद. एक सफल स्ट्रोक वहां पर आता हुआ 2 रन के साथ. अब टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा. 17 रन और 17 रन फिलहाल स्कोर कार्ड पर. ये 2 रनों का स्ट्रोक वहां पर आता हुआ हमने देखा अभी अभी. बहुत ही अच्छी तरीके से बैलेंस किया था अपने आप को. 17 रन. दो ओवर 12 रन थे, 6 का औसत था और फिलहाल स्कोर है 17. 1 विकेट के नुकसान पर वालकेश्वर यूनाइटेड पिंक कलर की जर्सी में. और फिर एक बार पुल किया. इस बार शानदार शॉट वहां पर. मितेश के भी बल्ले से बहुत अच्छे खासे स्ट्रोक्स आए हैं अभी तक. 2-2 रनों की ये 2 स्ट्रोक्स जैसे कि हम देख पाएंगे स्कोर को आगे बढ़ाते हुए.
इस बार स्टेप आउट हुए कदमों का इस्तेमाल किया, पॉइंट में फील्डर थे और एक बहुत ही आसान सा कैच मितेश की विकेट देकर जाएगा। शिवम को मिली है सफलता, दूसरा झटका लगा है वालकेश्वर यूनाइटेड को। स्वयं द्वारा एक बेहतरीन कैच, कोई गलती नहीं। 3 ओव्हरचा खेळ संपतोय या विकेट सोबत। दुसरा धक्का लागेल तो वाडकेश्वर युनायटेड टीमला थंडर्सच्या विरोधात खेळत असताना। संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहायची झाली तर 19 धावांवर स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात। जयेश कारभारी या स्पर्धेतला सर्वात महागडा खेळाडू आता मात्र मैदानावर दाखल होतोय आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं। डावखुरी आताची एक चांगली फलंदाजी तर तो करतोच आहे, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा आज फिरकीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्या मॅच मध्ये दाखवली होती आणि म्हणूनच की काय मात्र जयेश कारभारीवरती खूप मोठी बोली लागली ऑक्शनच्या वेळेला। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सचिन कनोजिया, साहिल हे सर्व खेळाडू जे आहेत ते चर्चेत राहिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। साई सारखा एक छोट्या चणीचा खेळाडू आपल्याला मध्ये आपण अवघ्या 16 वर्षाचा खेळाडू सुद्धा पाहिलाय। क्रिकेटला वयाची मर्यादा नाहीये, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत क्रिकेटची आवड मात्र तुम्हाला नक्कीच मैदानाकडे ओढून आणत असते आणि आज बरंच आपण जर पाहिलं तर हेमंत शिंदे सरांसारखे खेळाडू सुद्धा आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात, ज्यांनी गेली कित्येक वर्ष मात्र या वाळकेश्वरचं प्रतिनिधित्व केलं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती। ओहो, पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा विसावतोय, तो शरीराच्या दिशेने लागला। थँक्यू। पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आणि या वेळेला कल्पेशच्या बॅटमधून मात्र आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि असे 2-2 धावांचे फटके आल्यानंतर मात्र युनायटेडच्या डगआउट मध्ये आपण चांगलं उत्साहाचं वातावरण बघतोय। आज बरेच प्रेक्षक सुद्धा या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र हार्दिक स्वागत। वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आज नवीन पर्व सुरू झालेलं आपण बघतोय। आता मुंबईकर हळूहळू मात्र टेनिस बॉल कडून रबर बॉल कडे वळू लागलेले आहेत आणि आणखीन एक दुहेरी धावेचा फटका येतोय। केणी सरांच्या माध्यमातून मात्र दुहेरी धावेचा इशारा आल्यानंतर स्कोर हळूहळू पुढे सरकतोय। 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय, 3.4 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 25/2। आपटलेला बॉल परत एकदा मात्र ताकदीने खेळलेला फटका कव्हर्सच्या डोक्यावरून आणखीन एक 2 धावांच्या फटक्यासोबत मात्र 25च्या धावांमध्ये बदल होतोय। 27 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि यश कोकरेच्या स्पेलचा मात्र आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिला, लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर आणि वैयक्तिक मात्र हे त्याचं दुसरं म्हणजेच या डावात तरी मात्र आता यानंतर यश कोकरे आपल्याला बॉलिंग मार्क वरती दिसणार नाहीयेत। शेवटची ओव्हर असेल ती यश कोकरेची आणि हा शेवटचा चेंडू, परंतु हा शेवटचा चेंडू मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे। पंच केनी सरांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा कळवला गेला। एक्स्ट्रा रन्स येत आहेत, अतिरिक्त धावांची भर पडते, स्कोरबोर्ड वरती धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय 28 आणि या वेळेला परत एकदा झाडामध्ये बॉल, रन पूर्ण होते का पाहूया। दुसऱ्या बाजूने जयेश आला होता मैदानाच्या आतमध्ये, तो तर दुसऱ्याही धावेसाठी मात्र तयार झालाय, परंतु ओव्हरची मात्र समाप्ती एकेरी धावेसोबत। 4 ओव्हरचा खेळ संपतोय, एकेरी धावेसोबत 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 28 धावा, 7ची सरासरी आहे स्कोरबोर्ड वरती। 6 ओव्हरची मॅच आहे, जवळपास आपण जर पाहिलं तर 42 धावांपर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सध्या 29 आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर, माफ करा 6.25ची सरासरी, 7.25ची सरासरी। जयेश कारभारी आणि कल्पेश दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत, दोन्ही तुल्यबळ संघांचा हा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। दक्षिण मुंबईतल्या या वाळकेश्वर परिसरातल्या ग्रीन पार्क या क्रीडांगणावरती मात्र रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। डोंगरशी रोड
वाळकेश्वर. हो, स्लोअर वन डिलिव्हरी होती या वेळेला. मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर एक छोटासा रनअप त्या ठिकाणी मात्र घेतला जातोय. गोलंदाजीसाठी सध्या आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना आकाश कनोजिया म्हणजेच वाळकेश्वरचा लसित मलिंगा. मोठा रनअप नाहीये, बॅटची एज घेतली, विकेट किपरलाही बीट केलं, स्लिपकडे बॉल जातोय. मोहम्मद त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एकेरी धावेचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला. बॅटची आउटसाइड एज डिक्लेअर स्वरूपातली मला वाटतं एक धाव त्या ठिकाणी पंच कळवत आहेत. एक धाव घोषित स्वरूपातली मिळणार आहे. आणि किरी देवेर सोबत संघाचा धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिलं तर 30 गडी बाद. ओहो, चांगला आवाज आलाय बॅट मधून आणि त्यावरूनच कळून आलं की हा फटका काही मैदानामध्ये राहणार नाही. बॉल मिड विकेट बाउंड्री कडून फलंदाज म्हणतोय की जा बॉल शोधून आण. आणि हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर धुंडो धुंडो रे साजना. चला, नवीन बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर अल्ट्राचे हे सीम असलेले चेंडू आपण पाहतोय. अगदी रबर बॉल मधला लेदर बॉल. सिक्सर अल्ट्रा एक चांगली क्वालिटी या चेंडूची आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेता मात्र हा क्वालिटीचा बॉल मात्र नक्कीच किफायती आहे, फायदेशीर आहे या मैदानावर खेळत असताना. ओहो, यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल मैदानाच्या बाहेर. या वेळेला आपटण्याचा चेंडूला प्रयत्न केला गेला आणि फेकून दिला परत एकदा बॉल. कल्पेश खूप चांगल्या फॉर्म मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगर कल्पेशच्या वैयक्तिक फलंदाजीची चर्चा करायची झाली तर मग आपण पाहतोय जिथे मात्र कल्पेश बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला मात्र वैयक्तिक कल्पेशच्या धावफलकात लक्ष टाकायचं झालं तर फेअर डिलिव्हरी असेल. छत्तीस धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली सरासरी कायम ठेवली आहे मागील 2-3 ओव्हर पासून. मिडल ओव्हर्स मध्ये मात्र आपण खूप चांगला खेळ झालेला पाहिला. मग ते दुसरं, तिसरं, चौथं, 5वं षटक असेल. पहिली ओव्हर जरा त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर सुरुवात थांबून केली होती. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर हा सामना क्रमांक 5 पहिल्या डावाचा खेळ आहे या सामन्याचा. या वेळेला मात्र गोलंदाजीसाठी पहिली बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटची संधी आहे परंतु ती सुद्धा हातातून गेलेली आहे. चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. थोडीशी गल्लत झाली होती, थोडीशी चूक झाली होती. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आता विकेट येतेच की काय, परंतु चांगलं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी. त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला धाव घेत असताना ती धाव सुद्धा पूर्ण केली. जयेश कारभारी मात्र डेंजर एंडकडे धाव घेत होता. तिकडे मात्र आता जयेशला 1 रन कंप्लीट करताना आपण पाहिलं एकेरी धावेसोबत. शेवटच्या ओव्हरची सुरुवात मात्र झाली. 37 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद. 37 धावा स्कोरबोर्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य प्राप्त झालं ते प्रमोदजी मांद्रेकर साहेबांचं, माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक, त्याचबरोबर शिवसैनिक श्री संदीपजी पवार, सन्माननीय सतीशजी जाधव, सन्माननीय श्री मेहुलजी साधू, सन्माननीय श्री राजेशजी पेडणेकर, सन्माननीय श्री किरीट साधू आणि अशी अनेक मान्यवर मंडळी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र भावपूर्ण श्रद्धांजली मात्र वाहिली जाते. अगदीच आपण जर पाहिलं तर या वेळेला विकेटचं पतन होईल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. कल्पेश मात्र आउट होऊन माघारी परतेल. बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल सरळ मात्र विकेट किपरच्या हातात. तर
या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते ती कैलासवासी कुमार भैरव महेश कुडाळकर यांना, जो आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या असंख्य अशा आठवणी मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मात्र या आयोजन समितीने केलंय. कैलासवासी कुमार भैरव महेश कुडाळकरला या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. नवीन बॅटर आलाय कुणाल. शेवटच्या ओव्हरमध्ये आता आपण जर पाहिलं तर हा हाणामारीचा षटकाचा खेळ मात्र त्याला आता खेळण्याची संधी मिळते. बघूया आता कशी बॅटिंग करतो या हाणामारीच्या ओव्हरमध्ये. या डेथ ओव्हरचा खेळ सुरू असताना नितेश निर्मल अर्थात वाळकेश्वरचा रॅम्बो, आणि या वेळेला त्याला मिळाली आहे विकेट. रनआउटच्या स्वरूपातली का असे ना, एकही रन न बनवता मात्र माघारी परतलाय. इथे मात्र थोडस स्लेजिंग आपण पाहतोय ते आकाशच्या माध्यमातून. फलंदाज जयेश कारभारीला मात्र थोडस डिवसण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. नितेश निर्मलचा मात्र पुढील चेंडू साई, नवीन फलंदाज अपील, लेग बिफोर विकेट साठी रनआउटची ही संधी आहे, परंतु हिट मारलेला नाहीये. लेग बाईचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला ऍड झालेली पाहायला मिळते. संघाचं धावफलक मात्र आपण जर पाहिलं तर सध्या एक गड पुढे सरकते. लेग बाईच्या स्वरूपातल्या या सिंगल सोबत मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 रन्स, 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि फलंदाजीसाठी मात्र आता स्ट्राईक वरती साई. आज साई मात्र थोडासा उशीर आलाय मैदानाच्या आतमध्ये या सामन्यादरम्यान. मगाशी मात्र साईने खूप जबरदस्त बॅटिंग केली आणि ओव्हरची मात्र समाप्ती 6 ओव्हरचा हा खेळ इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकंदरीत 38 धावा जमवल्या. 39 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलं जात आहे ते वाळकेश्वर थंडर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 39 रन्स टू विन इन रिमेनिंग 36 बॉल्स. 36 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग आपल्याला यापुढे सुरू होताना बघायला मिळेल. तोपर्यंत आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट करतोय. हळूहळू मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपलेला आहे. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. बऱ्याच लाख मोलाच्या स्पर्धा, अगदी खुल्या गटाच्या स्पर्धा, प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धा, स्थानिक स्पर्धा बऱ्याच होतील. रबर बॉल क्रिकेटला सुद्धा आता उधाण येताना आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या आपण टेनिस बॉलकडून रबर बॉलकडे वळतोय आणि रबर बॉलकडे वळत असताना मला वाटतं ही दुसरी अशी स्पर्धा आहे. अगदी मागील हप्त्यात आपण जर पाहिलं तर परळच्या ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती युवासेना चषकाचं आयोजन पार पडलं. त्यानंतर आज मात्र वाळकेश्वरच्या या ग्रीन पार्क मैदानावरती आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली ती म्हणजे वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी या स्वरूपात. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. 2 दिवसांचं हे भव्य आयोजन आपण पाहताय. सन्माननीय प्रमोदजी मांद्रेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अगदी सहकार्याने आज या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून WCT अर्थात वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी सामना क्रमांक 5 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगताना. आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र वाळकेश्वर थंडर्स या टीमला आता गरज आहे ती 39 धावांची. ऑरेंज कलरच्या जर्सीमध्ये मात्र आपण काही टीम पाहतोय. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर पिंक कलरच्या जर्सी मधली टीम मैदानावरती म्हणजेच वाळकेश्वर युनायटेड टीम मैदानावरती दाखल होते. आणि त्यांच्या विरोधात मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी 39 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो मात्र वाळकेश्वर थंडर्स या टीमला. सादिकजी राजापूरकर आणि केनेसर मैदानाच्या आतमध्ये मात्र त्या ठिकाणी दाखल होतील. या अगोदर 47 धावा आपण 46 धावा ज्या होत्या, हायएस्ट स्कोर जो होता तोही चेस झालेला पाहिला. त्यानंतर मागील मॅच मध्ये एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहिली होती. या वेळेला मात्र एक माफक असं लक्ष 39 टू विन. चला मैदानावरचा सराव बंद करा रामानुज. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. तसं जगभराच्या पाठीवर आपण जर पाहायचं झालं तर जवळपास 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये यूट्यूबवरती बंदी आहे.
परंतु तरी सुद्धा 196 देशांमध्ये मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण करत असताना प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलची संपूर्ण टेक्निकल टीम, विपुल पंडुलकर आणि त्यांचे सर्व सहकारी, सध्याच्या घडीला मात्र प्रोलिंग स्पोर्ट्स सुद्धा मुंबई शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात आणि आखाती देशांमध्ये सुद्धा प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलची सध्या चर्चा सुरू आहे. मागील काही महिन्यांपूर्वी प्रोलिंग स्पोर्ट्सचे काही प्रतिनिधी ओमान या देशामध्ये जाऊन सुद्धा आपलं एक चांगलं क्वालिटी वर्क त्या ठिकाणी दाखवताना आम्हाला अनुभवायला मिळाले. ऑनलाईन स्कोरिंग, ऑफलाईन स्कोरिंग सर्व काही या ठिकाणी मात्र अगदी एक ऑल इज वेल असं आयोजन. आमचे काही पंच जे आहेत ते दुपारचं जेवण करण्यासाठी गेलेत. आमचे सहकारी कॉमेंटेटर दुपारचं जेवण करतायत. ज्या पंचांचं दुपारचं जेवण झालंय ते ऑनफिल्ड पंच सादिकजी राजापूरकर आणि केनी सर आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन या नवीन डावाला सुरुवात करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी तयार होत आहेत. युनायटेड टीम मात्र लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घालवू नका, अदरवाईज पेनल्टी लावली जाईल तुमच्या टीमला, लक्षात घ्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. परेशानी नितेश, पहिला चेंडू यावेळेला परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर होता, अगदी बुंदा मारला, अगदी कोलात टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परेशसाठी. बॉलिंग मार्क वरती मात्र सध्या पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र मनीष पवार. परेश गुराव याच्या बॅट मधून मात्र येतोय क्रॅकिंग स्ट्रोक, फ्रंट फुट वर येऊन मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आज आमच्या मैदानाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा आमचे काही प्रतिनिधी, आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, खूप चांगलं काम करतायत. अगदी मैदानातून बाहेर जाणारा प्रत्येक बॉल त्याच्यावरती नजर ठेवतायत. यावेळेला लाईन खूप चांगली होती, लेंथही मात्र चांगला प्रयत्न केला थोडासा चेंडूला आपटण्याचा, तिथे मात्र बाउन्स मिळालाही चांगला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूने मात्र सांगत होते. आतापर्यंत तरी सर्वच्या सर्व धावा चेस झाल्यात, परंतु दुपारच्या 17 नंतर मात्र समीकरण थोडंसं बदलतानाही दिसतंय. या अगोदर एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहिली होती, आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर त्या मॅच मध्ये बनवला गेला होता आणि सध्या मात्र एक एव्हरेज स्कोर मॅच पाहतोय आपण. माफक धावसंख्या आहे 39. पहिल्या मॅच दरम्यान आपण जर लक्ष टाकलं तर 40+ धावा आतापर्यंत बनल्या सर्वच्या सर्व मॅचेस मध्ये. आणि इथे मात्र बॉल बॅटची एज घेतोय, विकेट किपरच्या हाताला लागून मात्र थोडासा डिफ्लेक्ट झाला. दीपक मात्र थोडासा फंबल होईल त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट. नितेश निर्मल आणि त्याच्यासोबत मात्र परेश गुरव, सलामीच्या जोडीतून आलेले 2 फलंदाज. पर्पल कलरच्या जर्सीमध्ये, व्हायलेट कलरच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती टीम वाळकेश्वर थंडर्स. थंडर्स आज समोरच्या टीमला मात्र थंड करू शकेल का? समोर सुद्धा आपण जर पाहिलं तर युनायटेड आहे आणि यावेळेला गॅप मध्ये फटका सजवलेला असताना मात्र पुन्हा एकदा सिंगल चोरटी धाव. नितेश निर्मलच्या बॅटमधून आला सिंगल आणि सिंगल सोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 5 धावा बिनगडी बाद. येणाऱ्या मात्र 5 ओव्हरमध्ये अजूनही मात्र 33 धावांची आवश्यकता असेल, माफ करा 34 धावांची आवश्यकता असेल. 34 इन रिमेनिंग 30. 30 चेंडू आणि 34 धावा. आमचे स्कोरबोर्ड वरचे स्कोरर सुद्धा खूप चांगलं काम करतायत. अगदी कमी वयाचे स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये. सोनू, हमारे जो सोनू है वो बहुत अच्छा काम कर रहे हैं वहां पर ऑन बोर्ड. यू कैन सी द स्कोर 5 रन्स आफ्टर फर्स्ट ओवर विदाउट एनी लॉस. मुझे लगता है इस बॉलर पर थोड़ी सी ज्यादा नजरें होंगी. जयेश कारभारी वर्सेस वालकेश्वर के रैम्बो नितेश निर्मल. तेज तर्रार गेंद थी, इस बार शरीर की तरफ आती हुई दिशा दिखाने का काम किया, गति का अच्छा इस्तेमाल करते हुए. नेट्स में जाती हुई गेंद और एक सिंगल यहां पर जुड़ेगा डिक्लेयर के तौर पर. नितेश निर्मल एक ऑलराउंड परफॉर्मेंस देने की कोशिश वहां पर अपनी टीम की जीत के लिए. थोड़ी सी फील्डिंग में बदलाव करना चाहेंगे वहां पर जयेश कारभारी.
इस टूर्नामेंट के लिए सबसे ज्यादा पॉइंट्स इस खिलाड़ी पर खर्च किए गए, लेकिन टूर्नामेंट जो है वो टेनिस बॉल से खिलाई जाने वाली थी और कुछ रुकावट के कारण मात्र आज रबर बॉल का ये क्रिकेट अपने ऑर्गेनाइजिंग कमेटी के माध्यम से यहां पर खिलाया जाएगा। तो ये खेल जो है वो कुछ इस प्रकार का होगा। हाफ ट्रैकर पढ़ाई कर कर चले थे मराठी की, लेकिन एग्जाम आए इंग्रजी की। अभ्यास किया था इतिहास का, पेपर आया भूगोल का, खेलना था टेनिस बॉल, लेकिन अब खेलना पड़ रहा है रबर बॉल से। थोड़ा सा प्रेशर यहां पर खिलाड़ियों पर होगा। रबर बॉल और टेनिस बॉल क्रिकेट खेलने में थोड़ा सा फर्क तो पड़ता है, थोड़ा नहीं बहुत ज्यादा फर्क पड़ता है। कुछ ये खेल देखने के बाद आज पता चल रहा है टेनिस बॉल जिस प्रकार से ट्रैवल करता है वैसे उससे दुगने रेंज के साथ मतलब ये रबर बॉल भी ट्रैवल करता है। फिर भी यहां पर चौके छक्कों का अभाव देखने मिला, उतना आसान नहीं है यहां पर चौके छक्के लगाना। ओहो, यहां पर ये देखिए क्लीन बोल्ड हुए हैं, प्लेड ऑन, बिल्कुल बल्ले का भी हिस्सा लिया था और वो बल्ले का सिरा लेने के बाद सीधे विकेटों पर जाकर टकराई, बेल्स डिसमेंटल हुए और साथ ही साथ नितेश निर्मल की विकेट यहां पर चटकाई जयेश कारभारी ने। बड़ा झटका लगता हुआ टीम वालकेश्वर थंडर्स को। सुशांत आलियत मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आहेत। आज आमची समोर ऑरेंज टी शर्ट मध्ये आपण कार्यकारिणी मंडळ पाहू शकता। सुशांत मोरे और साथ ही साथ परेश गुरव। हैंड ग्लव्स का इस्तेमाल करेंगे सुशांत मोरे। सो लेफ्ट आर्म ओवर द विकेट जयेश कारभारी। नेक्स्ट बॉल और इस गेंद पर एक क्लासिकल अंदाज से खेला गया शॉट, 2 रनों का इशारा था वह अंपायर्स द्वारा। एक्स्ट्रा रन्स जैसे कि हमने देखा इस ओवर से ज्यादा आए नहीं और इस ओवर की अब ये मुझे लगता है आखिरी गेंद होगी और टीम का स्कोर 11 पर 1, 1-1-1 हर जगह आपको देखने मिलेगा। 1.5 गेंदों की समाप्ति और इस ओवर की आखिरी एक गेंद बची है। 11 पर 1 विकेट का नुकसान। पहला ओवर किया था मनीष पवार ने, इस बार जयेश कारभारी। नितेश निर्मल की विकेट अभी अभी मिली थी और उनकी जगह पर आए थे सुशांत मोरे। फिलहाल स्ट्राइक पर है, फुल टॉस मिली, लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया 2 रन के लिए और इस 2 रन के साथ ओवर नंबर 2 की समाप्ति होगी और 2 ओवर के बाद अब टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 14 रन। 7 की औसत के साथ फिलहाल 2 ओवर के समाप्ति के बाद 14 बने हैं, 39 का टारगेट है, तो अभी भी 25 रनों की आवश्यकता होगी इस मुकाबले को जीतने के लिए। तेरह ही रन बने, माफ करें, थोड़ा सा स्कोर अपडेट करने में हमसे मिस्टेक हुई है। 13 रन बने हैं, अभी भी 26 रनों की आवश्यकता होगी मुकाबला जीतने के लिए। परेश गुरव पर थोड़ा सा प्रेशर है वहां पर, जैसे कि हम देख पा रहे हैं 4 ओवर का खेल अभी भी शेष है और आने वाली 24 गेंदों में 26 बनाने हैं। और फिर एक बार बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 3 लेकर दीपक। 3 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल शुरुआती 3 ओवर्स में, पहले मनीष पवार, फिर जयेश कारभारी और अब दीपक। और स्ट्राइक पर फिलहाल मनीष।
दीपक के सामने परेश गुरव, माफ करें, आउटसाइड एज लगी, बाहरी किनारा और सीधे फील्डर का सहारा। दूसरा झटका यहां पर वाल्केश्वर थंडर्स को। परेश गुरव बैक टू द पवेलियन। बहरहाल नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर। अब थोड़ा सा संकट में आती हुई नजर आ रही है टीम थंडर्स। कैन यू हैव बेटर नेम प्लीज? शिवम, स्वयं की शिवम, शिवम, शिवम कनौजिया। शिवम कनौजिया के लिए इस बार दीपक की अगली गेंद। फुल टॉस मिली इस बार, बल्ला हाथों ही हाथों में घूम गया था लेकिन फिर भी गेंद निकल गई मैदान से बाहर। 2 रन आसानी से मिलेंगे। फुल टॉस गेंद, बैठक स्ट्रोक वहां पर खूब जल्दी, बहुत जल्दी पोजीशन में आ गए थे। दो रन के स्ट्रोक्स वहां पर, एक बीच में ही सिंगल आता हुआ। फिलहाल टीम का स्कोर 16 पर। दीपक के ओवर की अब तक की 3 गेंदों का खेल समाप्त हुआ है, यानी 2.5 ओवर की समाप्ति के बाद फिलहाल 16, 2 विकेटों के नुकसान पर थंडर्स की टीम। अभी भी 23 रनों का पीछा करना होगा यह मुकाबला जीतने के लिए। इस बार सीधे बैट से खेलना चाहते थे, सामने की तरफ डिक्लर की तरफ निकल जाएगी या फिर दौड़कर रन पूरे करेंगे। एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, एक रन वहां पर बहुत महत्वपूर्ण होगी इस मैच को लेकर, क्योंकि 39 रन जो कि ज्यादा बड़ा स्कोर नहीं माना जाएगा। अभी तक 40 के ऊपर ही स्कोर बनता हुआ हमने देखा था, यहां पर तो सिर्फ 38 बने हैं, 39 की आवश्यकता। और फिलहाल टीम का स्कोर जाकर पहुंचा है 17 रनों पर, तो अभी भी 22 रनों की दरकार होगी। तीसरा ओवर प्रगति पर, शायद आखिरी गेंद होगी इस ओवर की, या 4 गेंदें समाप्त हुई है, तो 2 गेंदों का खेल अभी भी शेष है, यानी कि 20 गेंदें बची है। अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ है, दोनों तरफ बराबरी का मौका देने वाली यह मैच। व्हाइट बॉल का इशारा वहां पर अंपायर सादिक जी राजापुर का, मैन फ्रॉम खार रोड। कई साल क्रिकेट में व्यतीत किए अपने जीवन से, टेनिस क्रिकेट के उच्च कोटि के खिलाड़ी रहे थे सादिक सर। फुल टॉस गेंद थी, फिर एक बार कवर्स की दिशा में खेला। ज्यादातर कोशिश तो है सामने की तरफ खेलने की, लेकिन इस बार कवर्स के ऊपर से बॉल निकल गई मैदान के बाहर। 2 रन। अब ओवर की आखिरी गेंद शेष होगी। टीम का स्कोर फिलहाल 20 पर पहुंच चुका है। अभी भी 19 रनों की दरकार होगी मुकाबला जीतने के लिए आने वाली 19 गेंदों में। रन बॉल इक्वेशन जो कि हम देख पाएंगे मेगा स्क्रीन पर। कट किया इस बार पॉइंट के ऊपर से, स्टाइलिश शॉट यहां पर देखने मिला सुशांत मोरे द्वारा, सिंगल के साथ, डबल के साथ। अब स्कोर जाकर पहुंचा है 21 रनों पर। 3 ओवर की 22 रन यहां पर फिलहाल स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर पहली 3 ओवर के समाप्ति के बाद, यानी आने वाली अब 18 गेंदों में 17 की आवश्यकता होगी। एक चांगलं समीकरण आपण बघतोय। 18 चेंडू आणि 17 धावा सध्या जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत त्या वाळकेश्वर थंडर्स टीमला, विरोधात मात्र वाळकेश्वर युनायटेड। तर नेक्स्ट मॅच मात्र 2 टीमला मी टॉस साठी येण्याची विनंती करतोय। Can we have bowler name please? मनीष पवार। और यहां पर देखिए पहली बॉल पर मनीष पवार को सफलता मिली, विकेट का पतन होगा, शिवम आउट होकर वापस लौटेंगे। तीसरा झटका लगेगा यहां पर थंडर्स को। चीते की चाल, बाज की नजर और मनीष की रफ्तार पर संदेह नहीं करते। एक बेहतरीन गेंद बिल्कुल जड़ में डाली गई, विकेटों का पतन यहां पर होगा जरूर।
3 विकेटें अब तक गवा चुकी है थंडर्स और वाल्केश्वर के लसित मलिंगा अब मैदान के अंदर आकाश। ओहो, बचावात्मक अंदाज यहां पर देखिए, एक अच्छा सम्मान दिया है। पिछली गेंद पर जो विकेट उन्होंने चटकाई थी उसका सम्मान यहां पर किया। गेंदबाज आकाश, गेंदबाज नहीं बल्लेबाज आकाश वहां पर और गेंदबाज मनीष पवार। और इस बार ताकतवर स्ट्रोक आता हुआ आकाश के बैट से 2 रन मिलेंगे और 2 के साथ अब टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर 3। या वेळेला मात्र बॉल हातात येता येता राहून गेला। चांगली मॅच सुरू आहे, दोन्ही टीम मात्र चांगली फाईट करतायत। कधी विकेट येते, कधी धावा येत आहेत, कधी एक्स्ट्रा येत आहेत, कधी सिंगल येत आहेत, कधी डबल येत आहेत, पण रन येत आहेत। भले विकेट्स गमावले असले तरी धावाही खूप जलद गतीने येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो पंच केनी सरांच्या माध्यमातून। ओव्हरपिच चेंडू समोर हल्ला केलाय, परंतु झाडाच्या फांद्यांना लागून मात्र त्या ठिकाणी बॉल थोडस माघार घेतोय, पुढे जाण्यापासून मात्र थांबतोय। तिथे मात्र 2 धावांचा फटका आला। संघाची धावसंख्या 2 धावांसोबत 29, 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधला मात्र सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं धावा 29। अजूनही 10 धावांची गरज आहे। 12 चेंडूंचा जवळपास 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 13 चेंडूमध्ये 10 धावा जमवायच्या आहेत। सुशांत मोरे आणि त्याचबरोबर आकाशवरती आता मोठी जबाबदारी। पुन्हा एकदा फटका फसतोय की काय असं वाटतंय, परंतु मैदानाचा आकार, मैदानाची भौगोलिक परिस्थिती जी मात्र चांगली साथ देते। 31 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंमध्ये मात्र आता 8 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी वाळकेश्वर थंडर्स या टीमला। युनायटेड टीम म्हणजेच जितेश गुंडरेकर यांचा संघ आज थोडासा मात्र विचारात पडतोय। विचार विनिमय करावा लागेल, कारण 12 चेंडूत 8 धावा या मैदानावरती काही मोठी गोष्ट नाहीये। कसं आता मात्र फलंदाजांना आउट करता येईल, कसं मात्र फलंदाजांना प्रेशराईज करता येईल, कसं मात्र डॉट बॉल हाताळता येतील, याच्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। गोलंदाजांकडे मात्र थोडंसं आता कौशल्यपूर्ण त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याची गरज असताना सर्व आशेच्या नजरेने मात्र पाहतायत की जयेश कारभारी ज्याच्यावरती मात्र सर्वाधिक पॉइंट्स खर्च केले गेले लाईव्ह ऑक्शन मध्ये, तो खेळाडू आता मात्र काहीतरी करेल आपल्या टीमच्या विजयासाठी। आणि म्हणूनच की काय सर्वांच्या नजरा मात्र जयेशच्या पहिल्या बॉलकडे आणि पहिल्याच बॉलवरती बघा जयेशने काय केलंय तर मिळवून दिली आपल्या टीमला एक मोठी विकेट। आकाश तंबूच्या आसऱ्याला परतेल आणि जयेश कारभारीला मात्र मिळते आणखीन एक सफलता, आणखीन एक धक्का लागतोय तो मात्र वाळकेश्वर थंडर्स टीमला। तर आमची पंचांची दुसरी जोडी मात्र दुपारचं जेवण करून मैदानावरती आली आहे। मोमीन सर आणि मुन्ना पठाण सर, एका बाजूला मॅन फ्रॉम भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम शहापूर। मोमीन सर आणि त्या ठिकाणी केने सर फुटबॉलचाही आनंद घेतात मैदानावरती। पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे फुटबॉलची आठवण होतेच। मोमीन सरांना पाहिल्यानंतर मात्र पंच अलीम दर यांची आठवण होते। आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच अलीमदार सरांची आठवण होणारच ज्या वेळेला मोमीन सरांना तुम्ही पाहाल। तसंच आमचे मुन्ना पठाण सर, संपूर्ण 4ही पंचांचं जे पॅनल आहे ते या ठिकाणी मात्र खूप चांगलं काम करतंय। हो, चांगला फटका सजवलाय, बॅकफूट वरून पंच केलं चेंडूला समोर। 2 धावांचा इशारा येतोय।
दुहेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या 33 फॉर 4. 4 गडी बाद 33 धावा 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण या सर्व अपडेट्स पाहू शकाल. आमच्या ऑनलाईन स्कोररच्या माध्यमातून मात्र तंतोतंत असं स्कोरिंग पाहायला मिळतंय. मोबाईल अपडेट्स आपण घेऊ शकाल. क्रिक हिरोजच्या ॲप वरती सुद्धा आपण या स्पर्धेचा संपूर्ण अंदाज घेऊ शकाल. संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी घेऊ शकाल. पहिल्या बॉलवर विकेट आली, कॅच आउट झाले होते आकाश. त्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे स्वयं सिंग. 2 चेंडू 2 धावांवर बॅटिंग करतोय आणि यावेळेला पॉइंट मध्ये फिल्डर चेंडू खाली आहेत. कोणतीही मिस्टेक नाही त्या ठिकाणी मात्र तन्मयच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट मात्र गमावला जातोय तिकडे वाळकेश्वर थंडर्स या संघाकडून. इथून मात्र आता आपण जर पाहिलं तर युनायटेड टीमचा कमबॅक होऊ शकतो, पुनरागमन होऊ शकतं या मॅच मध्ये. क्रिकेट हा कधी कोणाच्या बाजूने निर्णय देईल हा अंदाज लावणं क्रिकेटमध्ये थोडंसं चुकीचंच आहे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी थंडर्स तर कधी युनायटेड, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल. म्हणूनच म्हटलं जातं ना की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. लेदर बॉलचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट. इथे मैदानावरती उपस्थित असलेल्या प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षकांनी, म्हणजे खेळाडू तर खेळतात आहेतच, परंतु प्रेक्षक असतील, त्याचबरोबर आमचे सर्व टेक्निकल डिपार्टमेंटचे प्रतिनिधी असतील, सर्वांनी एकदा ना एकदा तरी आयुष्यामध्ये मात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारचं क्रिकेट नक्कीच खेळलंय. आणि या वेळेला मात्र ओव्हरची समाप्ती होते. संघाची धावसंख्या आपण सध्या पाहिली तर 5 ओव्हर नंतर 36, 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. आपल्या देशामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर क्रिकेटला नुसता खेळ नाही तर धर्म मानला जातो. लिटिल मास्टर सुद्धा याच भारताने दिला. द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा याच भारताने दिले. 6 चेंडूत 6 षटकार दुसऱ्यांदा 18 वर्षानंतर ठोकणारे युवराज सिंग सुद्धा याच भारत देशाने दिले. 1983 मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पहिला विश्वचषक आपल्या देशाला जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव निखंज सर सुद्धा याच देशातून आपण भारताचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळाले. असे बरेच अनेक रेकॉर्ड्स आज भारतीय संघाच्या खेळाडूंच्या नावावरती आहेत. त्यामधील असा एक रेकॉर्ड आहे जो मला वाटतं कधीच मोडला जाऊ शकणार नाही, आणि तो रेकॉर्ड आहे भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यांनी आपल्या भारत देशाला पहिला विश्वचषक जिंकवून दिला त्या कपिल देव निखंज सरांच्या नावावरती. आपल्या गोलंदाजीचा करिअरचा, त्यांच्या गोलंदाजीतून आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये तब्बल एकंदरीत टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये दोन्हीही मिळून 38,942 चेंडू जे आहेत ते कपिल देव निखंज सरांनी हाताळले, परंतु त्यामध्ये कधीही एकही नो बॉल टाकला नाही. ही एक अभिमानाची गोष्ट आणि हा रेकॉर्ड राहिलाय तो भारतीय संघाच्या माजी कर्णधार कपिल देव निखंज सरांच्या नावावरती. शतकांचा शतकवीर भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर, आणि या सामन्याचा विजेता मात्र ठरतोय तो मात्र वाळकेश्वर थंडर्स. मनपूर्वक अभिनंदन टीम वाळकेश्वर थंडर्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुशांत सर. आणि आमचे सहकारी समालोचक मित्र सर्वेश सर सुद्धा दुपारच्या भोजनाचा आनंद घेऊन आज मात्र कॉम्बॉक्सकडे परत येत असताना